गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। बुद्धिर्ज्ञानं सम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो अभावो भयं च भयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशो अयशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथ्वीग्धः। हा श्लोक जो आहे याच्यामध्ये सर्व आपल्यामध्ये स्थित असणाऱ्या ज्या भावभावना आहेत त्या आपल्याला प्रश्न पडतो आपल्यात काय निर्माण झालेले आहे, बरोबर. पण या सर्व भावभावना ईश्वर दत्त आहेत असं स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतायत. मी आजचा आपण ज्ञानेश्वरी घेतो आहोत याच्यातला बराचसा भाग म्हणजे हा जो आहे योग विभूती योग आहे याचा भाग आपण जे वाचन केलेलं आहे त्याच्यामध्ये पण आलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये मी काय आहे हे तू समजून घे आणि याच्यामध्ये तुला जर साधना करायची असेल तर तू अशी साधना कर की तुला प्रत्येक गोष्ट ही माझ्या स्वरूपातच दिसावी असं समज. म्हणजे आपल्याला जे काही विकार विचार जे काही आहेत सर्व ते ईश्वराचे आहेत म्हणून त्या दोषांना सुद्धा आणि त्या गुणांना सुद्धा हे आपल्या दृष्टीने दोष आणि गुण हे फक्त या पृथ्वीवरचं गणित आहे, लक्षात ठेवा. या पृथ्वीवरनं बाहेर पडलो आपण एकदा की हे दोष आणि गुण याचा काही संबंधच नाहीयेत कुठं. त्यामुळे हे सर्व माझी निर्मिती आहे असं समजणं म्हणून म्हणजेच त्याला समर्पित होणं ही भक्ती म्हटलेलं आहे. आपण भक्तीचं स्वरूप खूप वेगळं समजतो, आपल्या भूमिकेतनं समजतो. म्हणजे ते चुकीचं असं म्हणण्याचा भाग नाहीये. आपली भक्ती म्हणजे आज यांनी तो व्हिडिओ पाठवला, बरोबर आहे की नाही. त्यात कृष्णाला ते घालायचं सगळं कपडे घालायचे शृंगार, हा एक सगळं भक्तीचा आपला भाग आहे. पण ईश्वराला ही भक्ती अभिप्रेत आहे का, लक्षात आले का. म्हणून ही ज्ञानाची जाणीव तयार करणं म्हणजे खालच्या पायरीवरनं वरती जाणं, लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण या आपल्यातल्याच जाणीवा अशा प्रकारे उत्क्रांत करत नाही तोपर्यंत साधनेला बळकटीच येऊ शकत नाही. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे सगुणाची उपासना करायची नाही अशातला भाग नाही, उलट सगुणाची उपासना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करायची की ते सगुणच माझ्या आत बसलं पाहिजे. की मी त्या देवघरात मी त्या मूर्तीत त्या देवाला बघायच्या ऐवजी मी माझ्यामध्येच त्याला पाहतोय. म्हणजे माझ्यात एकदा त्याचा न्यास सुरू झाला. गुरु ओम गुरु ओम गुरु ओम गुरु ओम गुरु ओम गुरु ओम म्हणजे काय झालं, मीच परब्रह्म स्वरूप झालो, मीच आत्म्याच्या जाणीवेत गेलो आणि त्या माझ्या आत्म्याच्या जाणीवेतनं माझ्यातल्या गुणदोषासहित मी गेलो ना, माझ्या गुणदोषासहित मी गेलेलो आहे त्या जाणीवेमध्ये. म्हणजे कुठं गेलो आपण सगुणाच्या आधारे निर्गुणाच्या जाणीवेपर्यंत जाऊन पोहोचलो. कारण ते दोन्हीही एकच भाग आहेत हे निर्गुणात गेल्याशिवाय कळत नाही. म्हणून काय होतं, काल आमच्या ध्यान वर्गामध्ये एकाने खूप छान प्रश्न विचारला. त्यांनी प्रश्न विचारला की लोक म्हणतात की देवाची भक्ती करायची, बरोबर आहे की नाही, मग या ज्ञानाची काय गरज आहे. बरोबर, देवाची जर भक्तीच करायची असेल
तर म्हणजे भक्तीने देव प्राप्त होतो असं म्हटलं तर मग हे सगळं काय, ज्ञानेश्वरी काय आणि तुकारामाची गाथा काय आणि उपनिषद काय, वेद काय, त्याचा काय उपयोग आहे हा प्रश्न आहे. बरोबर की नाही? बऱ्याच लोकांच्या मनातले हे प्रश्न आहे. म्हणून मग ह्याचा अभ्यास कशासाठी करायचा की देव नक्की कसा आहे कळलं तर पाहिजे. मी म्हणतो त्याप्रमाणे देव आहे का? ज्यांनी अनुभव घेतलेला आहे ते काय म्हणतायत तो देव आहे. म्हणून वेदांनी सुद्धा नेती नेती म्हटलं हे सत्य आहे, तर कळत नाही असं म्हटलंय. म्हणून लोक म्हणतात मग कशाला करायचा ज्ञानाचा अभ्यास. वेद सुद्धा ऋषी मुनी सुद्धा म्हणतात नेती नेती, तर मग हे वाचायचं कशाला. परंतु हा सर्व अभ्यास केल्यानंतर कळतं की न इति. लक्षात घ्या. म्हणून फक्त सगुणामध्ये म्हणजेच देव आहे असं समजलं तर ते सुद्धा नेतीच आहे न इति. हा त्यांचा अनुभव म्हणतायत ते. म्हणून या सर्व ज्या विभूती आहेत म्हणजे संपूर्ण निर्मिती ज्याच्या पासून झालेली आहे त्या सर्व जाणीवा स्वरूपांमधल्या गोष्टी, तसंच त्या सर्व अस्तित्व स्वरूपातल्या गोष्टी या सर्व ईश्वरापासूनच निर्माण झालेल्या आहेत आणि या सर्व ईश्वराच्याच विभूती आहेत. एवढ्या रीतीने तू मला समजून घे. तो भक्तियोग निवेदिता ही त्या विभूती योगाची मूळ बैठक आहे. लक्षात घ्या. म्हणून ते काय म्हणतात बघा, बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दुःख, भव, अभाव, भय, अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, यश, अपयश हे सर्व निरनिराळे भाव. याच्यात विकार पण आलेले आहेत आहे की नाही. तर विकार किंवा कार्यरूप पदार्थ सर्व भूतांच्या ठिकाणी असून हे सर्व भूतांच्या ठिकाणी आहेत. काही दोष माझ्यात असतील, काही गुण माझ्यात आहेत, काहींचा प्रभाव जास्त आहे, काहींचा प्रभाव कमी आहे, पण हे सर्व गोष्टी प्रत्येकाच्या ठिकाणी दिलेल्या आहेत. लक्षात घ्या. म्हणून ते सर्व माझ्यापासून प्रकट झाले आहेत. ते तर प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जे निरवधी, असमोह, सहनसिद्धी, क्षमा, सत्य. आता ही जी निर्मिती झालेली आहे सर्व, बरोबर, ही गुणात्मक निर्मिती आहे. जे आपण आतापर्यंत वाचलं, बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्य, दम, सुख दुःख, भव, अभाव, भय, अभय, अहिंसा, समता, संतोष, दप, तान, यश, अपयश हे सर्व या सर्व झालेल्या आहेत. पण हे कुठनं निर्माण झालेले आहेत? बेसिकली ईश्वराचा जो मूळ गुण आहे ज्याला आपण विशुद्ध सात्विकतेची जाणीव म्हणतो, त्या विशुद्ध सात्विकतेमधनं सत्व, रज आणि तम हे त्रिगुण बाहेर पडले आणि त्या त्रिगुणांमधनं म्हणजे अगोदर काय होतं, विशुद्ध सात्विकता होती, एकच होत, वननेस, एकत्व. मग त्यातनं काय बाहेर पडलं, अनेक बाहेर पडले. म्हणजे पहिली अनेकाची जी जाणीव आली ती सत्व, रज आणि तम या स्वरूपात आली. का लक्षात? आणि त्या सत्व, रज, तमाच्या जाणीवेतनं अजून पुढची अनेकत्वाची निर्मिती झाली. म्हणजे काय झालं, त्या एकत्वामध्ये अनेकत्व होतं आणि या अनेकत्वाला एकत्वानी परत धरून ठेवलेलं असं ते आहे गणित. म्हणून सत्व, रज, तम यांना विशुद्ध सात्विकतेला धरलेलं आहे आणि सत्व, रज, तमाच्या अंडर परत या सर्व गुणांचा अनेकत्वाची जाणीव निर्माण झालेली आहे. या भूमिकेतनं जेव्हा आपण बघतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल तेथ प्रथम जाण बुद्धी.
तिथं पहिली काय जाणीव आलेली आहे ती बुद्धीची आलेली आहे. लक्षात. म्हणून बुद्धीला प्राधान्य आहे. बुद्धीचं प्राधान्य कसं आलं बघा. प्रथम भाव बुद्धी होय हे लक्षात ठेव. ते तर प्रथम जाण बुद्धी मग ज्ञान जे निरवधी असमोह सहन सिद्धी क्षमा सत्य. हे लक्षात ठेव. त्यानंतर जे अमर्याद ज्ञान हा दुसरा भाव होय. मोह नसणे, सर्व सहन करणे, क्षमा म्हणजे कोणी अपकार केल्यास त्याला प्रत्युपकार न करण्याची बुद्धी, सत्य म्हणजे असे ऐकले किंवा पाहिले असेल तेच सांगणे. म्हणून प्राथमिकपणे बुद्धीला पटायला पाहिजे. म्हणून कुठलीही गोष्ट आपण नेहमी म्हणतो कुठलीही गोष्ट बुद्धीला पटल्याशिवाय श्रद्धाच तयार होत नाही. त्याची कारणच ही आहेत. आपल्याला कितीही एखादी गोष्ट अगदी वाटली तरी ती बुद्धीला पूर्णपणे पटलेली नसते. ईश्वर प्राप्ती केल्याशिवाय माझं जीवन अशक्य आहे हे माझ्या अजून बुद्धीलाच पटलेलं नाहीये. मी राहू शकतो ईश्वराशिवाय, काही गरज नाही मला ईश्वराची, ही कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपल्या जाणीव आहे. लक्षात ठेवा. कारण ती बुद्धीला पटलेलीच नाहीये अजून. काय आपण ईश्वराशिवाय जगू शकतोय म्हणजे त्याच्या जाणीवेशिवाय आपण जगू शकतो आहोत हे कुठेतरी आपल्या मनात दृढ बसलेलं आहे. त्याच्यामुळे ती तुकारामाची जी तळमळ आहे, माशी माणसाने ते मासोळ्याची वगैरे त्यांनी जे हे वर्णन केलेलं आहे तिची तडफडीची जाणीव आपल्याला येत नाही. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले तैसे मज जाहले वगैरे असं मला काळाची जाणीवच नाही होत कधी. त्यामुळे माझी ती तडफडच कधी सुरू होत नाही. त्याच्यामुळे अनुताप तयार होत नाही. त्याच्यामुळे ईश्वराबद्दल थोडं भावनिक येतं आपल्याला, परंतु हे सर्व सोडून देऊन त्याच्या जाणीवेत राहावं असं वाटतं का? आहे की नाही? असं वाटत नाही. म्हणजे आज सुद्धा हा प्रत्येकाचा अनुभव आहे. ज्यांनी बघा आजचे जे शेवटचे 3 अध्याय झालेले आहेत त्या अध्यायामध्ये शेवटी ते जेव्हा निर्वाणाच्या वेळेला कृष्ण जेव्हा हे करतात तेव्हा ते जे काही वर्णन आणि त्या ज्या काही ते लालित्य त्या पदांमधनं आलेलं आहे, मला नाही वाटत कुठल्याही सश्रद्ध माणसाच्या डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहील. इतकं सुंदर आहे ते. कुठं घेऊन जातं ते. बरोबर आहे ना? अरे प्रत्यक्ष परब्रह्माचं निर्वाण पाहतो आहोत आपण. काय जाणीव आहे ही. आणि त्यांनी कसं निर्वाण केलेलं आहे परत, आहे की नाही? म्हणजे त्याची जी त्यावेळीची योगस्थिती होती ती किती अनुभवण्यासारखी होती. म्हणजे विचार करायला पाहिजे. म्हणून ही जी बुद्धीची प्राथमिक जाणीव आहे त्यांना प्रत्येक गोष्टीत तिथं ते त्यावेळेला ते सिच्युएशनल पटतं सगळं आपल्याला. आलं का लक्षात? सिच्युएशनल खूप पटतं आणि पटल्यामुळे भाव भरून येतात. मग ते भाव पुढचे सुरू होतात. पण त्या जाणीवेत ते पटलेलं आहे. या भूमिकेतनं जेव्हा आपण त्याच्याकडे जातो तेव्हा सातत्याने ही पटण्याची भूमिका आपल्याला आपल्या आयुष्यात करावी लागते. ही सातत्याने पटायला पाहिजे आपल्याला. ती सतत म्हणजे प्रत्येक क्षणाला बुद्धीला हे पटवून देता यायला पाहिजे की नाही ईश्वराशिवाय शक्य नाही, ईश्वराशिवाय शक्य नाही, आहे की नाही? म्हणून त्या भूमिकेतनं जेव्हा आपण जातो तेव्हा म्हणजे कृष्णासारखं जगल्याशिवाय आपल्याला कृष्णासारखं निर्वाण साधता येणार नाही. म्हणूनच त्या निशून्य अवस्थेचं महत्व आहे बघा. शून्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे निशून्य अवस्थेमध्ये होते आणि सतत योग स्थितीमध्ये होते. त्यामुळे ही जी त्यांची योगाची स्थिती होती ती समत्व चित्ताच्या जाणीवेतली असल्यामुळे कायम स्वरूपी त्या स्थितीमध्ये होते.
हे जेव्हा आपल्याला त्यांच्या या कृतीतनं दिसतं, ती स्थिती आपल्याला साधता यायला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? आपल्याला काय इथून गेले की लागली नातवंड सुरू होतात. आज जमत नाही मग जाऊ देत, नको, परवा जमलं तर करू, नाही जमलं तर राहिलं, नाही काय फरक पडतंय, देव भेटला काय न भेटला काय, ही आपली स्थिती आहे. आणि यातनं आपल्याला बाहेर पडायचीच इच्छा नाहीये. नुसतं घरातल्या लोकांना दाखवण्यासाठी आपण काही काही वेळा अध्यात्म करत असतो आणि आता वेळ घालवायचा कसा म्हणूनही करत असतो. हे खूप प्रखर आहे बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे हे कोणी वैयक्तिक घेऊ नये, मी बोलतोय म्हणजे माझ्यावर राग धरू नका त्याचा, असं मला म्हणायचंय. परंतु हे स्पष्टता आहे ही जीवनाची. मग तेव्हा ही अवस्था जेव्हा अर्जुनाची होते, ही अवस्था जेव्हा उद्धवाची होते, तेव्हा ते निजभक्त होतात, तेव्हा ते गुरुपुत्र होतात. लक्षात ठेवा, त्याचा आलेला गुरुपुत्र कसा आहे तो. त्यामुळे या जाणीवांसाठी हे संपूर्ण ब्रह्मांड मी तुला तुझ्या भक्तीसाठी दिलंय राजा, असं श्रीकृष्णाला म्हणायचंय. तुझ्या भक्तीसाठी आहे, तू फक्त तुझ्या देवघरातला देव पाहतो आहेस आणि माझं देवघर बघ केवढं मोठं आहे, प्रचंड आहे. आणि त्या प्रत्येक देवघरातल्या कणा कणामध्ये मी बसलेलो आहे. तुझ्या आता फक्त देवघरातल्या मूर्तीत मी आहे असं तू समजतोयस. आणि मी प्रत्यक्ष या ज्या देवघरात बसलेलो आहे त्याच्या कणा कणात वास कराय माझा. त्यामुळे तू मला असं समजून घे. या भूमिकेतनं ते म्हणतात प्रथम भाव बुद्धी होय, हे लक्षात ठेव. आणि हे बुद्धीने समजल्याशिवाय कळणार आहे का आपल्याला? तर हा अनुभवच येणार नाहीये कधी आपल्याला. हा अनुभव येणार नाही कारण डोळ्यांनी ते दिसत नाहीये, ते ससंवेद्य आहे. त्यामुळे हे बुद्धीच्या जाणीवेतनं समजून घ्यावं लागणार आहे. म्हणून प्रथम बुद्धी असं ते म्हटलंय, हे लक्षात ठेव. त्यानंतर जे अमर्याद ज्ञान, आता हे जे ज्ञान किती अमर्याद झालं, अनंत झालं की नाही, की ज्याचा सेंटर माहितीये आपल्याला, पण ते सेंटर मधनं जाणारं वर्तुळ त्याचा परी कुठं जातो तेच कळत नाही. सेंटर आपल्यापाशी आहे. म्हणून आपल्यापासून सुरुवात केली की परी कुठं जाऊन पोचतो आहे हेच कळत नाही. त्यामुळे त्याच्या अनंताच्या जाणीवा कशा प्रकारे समजून घ्यायच्या याच्यासाठी अग्रबुद्धीचीच गरज आहे ना. त्या अग्रबुद्धीच्या जाणीवेत आपल्याला जाता यायला पाहिजे. म्हणून अमर्याद ज्ञान हा दुसरा भाव होय. हा भाव म्हटलेला आहे बघा किती छान आहे. आपण ज्ञानाला भाव स्वरूप देता यायला पाहिजे तर भक्ती वाढणार आहे. अमर्याद ज्ञानाला पांडित्याच्या जाणीवेत नेलं तर भाव निर्माण होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानाला भाव स्वरूप देता यायला पाहिजे तर तो कुठतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचाराच्या जाणीवेतनं ईश्वराला संवेदित करू शकणार आहे. म्हणूनच भाव बळे आकळे, हा भाव तयार करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर मोह नसणे, मोह नसणे, सर्व सहन करणे, क्षमा म्हणजे कोणी अपकार केला त्याला प्रत्युपकार न करण्याची बुद्धी, सत्य म्हणजे असे ऐकले किंवा पाहिले असेल तसेच सांगणे. ही रोजची जाणीव जीवनामध्ये लेता यायला पाहिजे आपल्याला की मोह नसणे, कुठल्याही गोष्टीचा मोह नसणे. आता या कशा गोष्टी आहेत आपण ध्यान वर्गात वगैरे शिकलेलो आहोत. पण मोह नसणे आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही कुठल्या याच्यात मोह नाही, हे नाही. परंतु आपल्याला कशात मोह आहे हे कळलं पाहिजे. आपल्याला जरी वाटत असलं एखाद्या गोष्टीचा आपल्याला मोह नाही तरी सुद्धा आपण आरशामध्ये पाहून कपडे नीट घालून कुठं ना कुठं तरी आपल्या जाणीवांमधनं आपल्याला काय शोभेल, इतरांना काय वाटेल या जाणीवीतनं जगतोच आहोत ना. म्हणून मोह नसण्याची जी जाणीव आहे
त्याच्यासाठी गजानन महाराजांसारखी वृत्ती तयार करावी लागणार. मला नाही वाटत गजानन महाराजांनी आरशात कधी पाहिलं असेल का. असं कुठं लिहिलेलं नाहीये त्यांच्या चरित्रात तरी. लक्षात. तर हे जे मोह नसणे आहे आपल्याला वाटतं की नाही, म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल मोह नसण्याच्या किती सूक्ष्म सूक्ष्म जाणीव आहेत. म्हणजे ह्याच्यातनं बाहेर आपल्या अनासक्तीच्या जाणीवेतनं पडता यायला पाहिजे कुठंतरी. लक्षात आलं. ही भूमिका आहे त्याच्यामधली. आणि हे केल्याशिवाय शेवटी प्राप्त होतच नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे असं नाहीये की आपण म्हणतो विवेकाने वागावं वगैरे वगैरे, परंतु जिथं विवेकच संपून जातो तेव्हाच परब्रह्म भेटणार आहे. तो विठोबा घोटाळ रस्त्यावरून जेव्हा पळत सुटला, महाराज 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 वाचवलं तुम्ही म्हणून, ती जी त्याची जाणीव आहे ती मोह सुटल्याची जाणीव आहे. लक्षात घ्या. तेव्हाच महाराज भेटले त्याला. आणि मग ते म्हणतायत किती सुरुंग उडवले बेट्या, आहे की नाही. आहे ना त्याचीच आहे ना. विठोबा घोटाळ कोण गणू गणू गण्या म्हणतात. किती धोंडे उडवले, किती धोंडे उडवले असं काहीतरी ते. अशी ती कथा आहे त्यातली. सहज आलं म्हणून माझ्या लक्षात आलं. म्हणून मोह नसणे आणि सर्व सहन करणे. सहनशीलतेच्या बाबतीत म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहेत की आपण काही सहन करू शकत नाही. हे कोणी असं म्हणू शकत नाही की मी हे सहन करतो म्हणून. बरोबर आहे. आपली सहनशक्ती एका लिमिटच्या पुढे गेली की संपत. पण सहन करणे याला आमच्या याच्यामध्ये इंजिनिअरिंग मध्ये याला फटीग टेस्ट म्हणतात. एन्ड्युरन्स लिमिट असते. अगदी जड वस्तूंवरती सुद्धा असतं. म्हणजे त्याच्यावरती लोड ठेवायचा आणि ती फिरवत राहायची गोष्ट, आणि त्याच्यावरती जे ताणतणाव येत राहतात ते किती काळ आणि किती वजनाचा ताणतणाव तो सहन करू शकतो, या प्रत्येक वस्तूची एक लिमिट आहे. त्याला एन्ड्युरन्स लिमिट असं म्हणतात याच्यामध्ये, मेट्रलॉजी मध्ये किंवा इंजिनिअरिंग मध्ये. मला तुम्हाला आता आठवलं हे तुम्ही गाडीतनं वगैरे स्कूटर मधनं किंवा इव्हन गाड्या आपल्या चारचाकीमध्ये ते इंजिन असतं ना, त्याच्यामध्ये एक क्रँकशाफ्ट नावाचा प्रकार असतो. त्याच्यावरती सर्व इंजिनचं म्हणा सर्व गाडीचं वजन असतं. लक्षात. आणि ते वजन काय लेवलला ते पेलू शकतं याच्यासाठी तो जो क्रँकशाफ्ट असतो, कारण तो फिरत असतो, त्याच्यावरती सर्व लोड असतं. मग पेट्रोल असेल डिझेल असेल काय ती त्याची एनर्जी देण्याचं, पण त्याचं कार्य फिरणं असतं. आणि त्याच्यावरती येणारा सर्व लोड जो असतो तो ट्रकचा असेल, कारचा असेल, स्कूटरचा असेल, त्याप्रमाणे त्याची त्या मटेरियलची ताकद पारखून घेतली जाते. लक्षात आलं. म्हणजे त्याला ते सहन करावं लागतं ना. तुम्ही बघा, तुम्ही घाटामधनं चालला असा तुमच्या एसटी मधनं किंवा मोठ्या गाडीमधनं, तेव्हा तो घुम होम 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 म्हणून करत चाललेला असतो हळूहळू हळू. बरोबर. त्याच्यावर किती लोड असतो बघा. सगळ्यांना घेऊन ते चाललेलं असतं आणि तोच परत उतारावर आला की निघून जातो, आहे की नाही. म्हणजे त्याचा तो जो लिमिट पॉइंट आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त लोड जर आला तर तो क्रॅक होतो, तो तुटतो, तो काम करत नाही. लक्षात. म्हणून ही जी लिमिट आहे आणि याला काळाचंही मर्यादा आहेत आणि वजनाच्याही, म्हणजे त्याच्यावर येणाऱ्या लोडच्या पण आहेत. म्हणून अंडर स्ट्रेस माणूस खूप वेळ कार्य करू शकत नाही. म्हणून प्रत्येक माणसाची सहनशक्ती ही ठराविक आहे. काही लोकांना एक तासभर का अर्धा तास वाचन झालं की झालं, त्याला जरा इकडे तिकडे फिरून घ्या म्हणतो. काही लोकांचं कसे 2 तास बसे 2 तास बसू शकतात, वाचू शकतात, 2 तासानंतर काय वाचते तेच कळत नाही. काही लोक आहेत ते तास मोबाईल पाहत असतात, तास मध्ये मोबाईल पडून पडतो हातात, झोपच येते, डुलकीच येते. हे सगळे अनुभव आहेत बघा. हे सर्व आपल्या लिमिटेशन्स आहेत. सहन नाही करू शकत आपण. तुम्ही मला सांगा,
की ईश्वराला सहन करणं एवढं सोपं वाटलं का? 24 तास ईश्वराच्या भक्तीत राहायचं, ही सहनशक्तीची, सहन करण्याची केव्हा असते? त्याचा जेव्हा त्रास असतो तेव्हा त्याला सहन करणं म्हणतात. परंतु जेव्हा त्याचं पर्यवसन आनंदात होतं तेव्हा तुम्ही तीच गोष्ट कितीही काळ सहन करू शकता. म्हणून शांतीमध्ये जेव्हा शिरतो, ओम शांती शांती शांती, या ज्ञानाच्या जाणीवेमध्ये जेव्हा तो जायला लागतो तेव्हा साधनेमधली सहनशक्ती त्याची वाढत जाणार आहे. लक्षात ठेवा. तुम्ही पूजा सुद्धा करा, बरोबर आहे. गौरी गणपती बसत झाल्या, आता झाल्या गौरी, बरोबर आहे की नाही? गौरीच्या दिवशी बायका किती दमून जातात रात्री, देवाचं करून करून दमतात. आता काय म्हणायचं, कसली सहनशक्ती ही देवाबद्दलची. शेवटी 10 दिवस जाता जाता आता झालं बाबा, आता संपत झालं, यावेळेचा गणेशोत्सव छान झाला, बोलवला एकदाचा. म्हणजे काय सहनशक्तीच्या कल्पना आहेत आपल्या, बघा आहे की नाही? आणि तो हे सर्व ब्रह्मांड चालवतोय, सातत्याने चालवत आहे. तुम्ही झोपा, तुम्ही मरा, तुम्ही जन्म घ्या, पराजन्म घ्या, सुखात राहा, दुःखात राहा, ते सर्व तुमच्या प्रारब्ध संचित क्रियाप्रमाणे चालत राहील. आणि ते सुद्धा, त्याची योजना सुद्धा तोच बघत असतो सतत. म्हणून या सर्व अनेकत्वामध्ये सुद्धा त्याला एकत्व अशा ज्ञानयुक्त न्यायाच्या जाणीवेमध्ये जावं लागतं. ऋतत आपण शिकलोय हे ऋतत म्हणजे काय, तर या न्यायाच्या निर्दोष न्याय. आपल्याला वाटतं की हा माणूस एवढा विचित्र वागतो आहे, हा माणूस एवढा चांगला आहे पण याला दुःख आहे, याला त्रास होत आहे, हा माणूस एवढा वाईट आहे पण याला काही त्रास नाही. त्याच्या ठिकाणी ते सर्व त्याचं लक्ष असतं. त्याचा जो निर्दोष न्यायाची पद्धत आहे ती खूपच वेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये तो सातत्याने त्याच्या सर्व विविध शक्ती कार्यरत असतात आणि ऑल आर रिपोर्टिंग टुवर्ड्स हिम. सगळा रिपोर्ट सातत्याने क्षणार्धात त्याच्यापर्यंत पोहोचलेला असतो. म्हणून तुम्ही जेव्हा एका क्षणाच्या जाणीवेपर्यंत जेव्हा ईश्वराच्या जाणीवेत पोचता तेव्हा तो रिपोर्ट त्याच्याकडे जातो. आणि वेळ पडली तर तो स्वतः पण येतो. एवढी त्याच्याकडची तत्पर सेवा आहे बघा. तिथे अँब्युलन्स लावून फोन करा म्हणून टाय 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 करत येते वगैरे असं काही नाही. बरोबर आहे ना? म्हणजे त्याच्या सर्व न्याय संस्था बघा कशा कार्य करतायत हे बघायला पाहिजे आपल्याला. उघड डोळ्यांनी दिसतंय आपल्याला सर्व, परंतु तरी सुद्धा बुद्धीला पटत नाही. देव, आपण देव भक्त असून सुद्धा आपल्याला पटत नाही देवाच्या किमया. देवावर विश्वास असणं ही खूपच प्राथमिक गणित आहेत. लक्षात ठेवा. बद्ध जाणीवेत असतच ते. देवावर कोणाचा विश्वास नसतो. 100 लोकांमधल्या 99 लोकांचा विश्वास असतो आणि त्यातला जो एक असतो त्याचा अर्धाच असतो. म्हणजे तो 99.9% जातोच. आहे की नाही? त्याच्यामुळे 99.99% लोकांचा देवावर विश्वास असतो, पण त्याचा काही उपयोग होतो का? त्या विश्वासाचा उपयोग नाही. लक्षात ठेवा. ती आधाराची कल्पना आहे. मला देव कशासाठी पाहिजे? मला आधार पाहिजे काहीतरी, म्हणून मला देव पाहिजे. अरे पण तूच देव आहेस हे जर तुला कळलं तर आधाराची गरजच काय? ही पुढची जाणीव येणं याला साधक म्हणतात. नाही तर सर्व बद्धच आहे. म्हणजे तो मुमुक्षू असला तरी बद्धच असतो, तो अर्थार्थी असला तरी बद्धच असतो. म्हणून 2च कॅटेगरी आहेत.
एक देव मानणारा आणि एक देव न मानणारा. नाही, एक देव न मानणारा आणि बरोबर एक देव जो न मानणारा आहे त्याच्यामध्ये बद्ध पण आला आणि मुमुक्षु पण आला. तो नुसता आधारासाठी देव मानत असतो आणि त्याच्या न मानण्याला काही फारसं महत्वच नाहीये. जसं देव न मानणाऱ्या माणसाला जगात काही फारसं महत्व आहे का? काहीच महत्व नाही. तो मान नको मानू, तुझा विषय आहे. तसंच बद्ध अवस्थेतला मुमुक्षु असलेला, अर्थार्थी असलेला त्याचंही तसंच आहे. पण जो साधक आहे तिथं फरक पडायला लागतो. कारण त्याला स्वतःला मी ईश्वर आहे हे त्याच्या बुद्धीला पटलेलं असतं कुठेतरी. या दोन याच्यात फरक पडला बघा. म्हणून हा जो श्लोक आहे हा दिसायला अगदी सोपा वाटतो आपल्याला, पण त्याच्यात इतकी अर्थगर्भता जेव्हा आपण अप्लाइड स्पिरिच्युअलिटीकडे जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे काय भानगड आहे. ती स्पिरिच्युअलिटी अप्लाय करायला लागणार आहे. आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला तरच त्या अध्यात्माला अर्थ राहणार आहे, नाहीतर तसा काही त्याचा फारसा उपयोग होत नाही. म्हणून म्हटलं, म्हणून क्षमा म्हणजे कोणी अपकार केला त्याला प्रत्युपकार न करण्याची बुद्धी. म्हणून ज्याची सहनशीलता आहे तोच दुसऱ्याला क्षमा करू शकणार आहे. लक्षात आलं का? लक्षात का आहे असं? सहनशीलता का पाहिजे? कारण मला दुसऱ्याला क्षमा तर करता यायला पाहिजे. म्हणून जो सहन करू शकतो तोच क्षमा करू शकतो. लक्षात ठेवा. म्हणून न करण्याची दुसऱ्याला क्षमा करण्याची वृत्ती होते. सत्य म्हणजे असे ऐकले किंवा पाहिले असेल तसे सांगणे. म्हणून सत्य कशाला म्हणायचं? जे ऐकले असेल आणि जे पाहिले असेल असं म्हटलंय त्यांनी. म्हणून जे ऐकलं आहे आपण याच्यात आपण वाचतोय म्हणजे हे एक प्रकारे ज्यांनी पाहिलंय त्यांचं आपण ऐकतोय. लक्षात घ्या. लक्षात. आता उद्या जाणारच आपण नेवासायला, बरोबर आहे. जे येणार असतील त्यांनी आपल्या बरोबर हरिपाठ घ्या. याच्याही कॉपीज मी घेणार आहे थोड्या 2-3, म्हणजे आपल्याला तिथेही वाचता येतील नेवासायला. हरिपाठ नाही म्हणत आहे मी, काय ज्ञानेश्वरी नित्यपाठ खूप सुंदर आहे बघा. नेवासायला आपण काही नुसते जाणार आहोत तिथं आपलं तो खांब बघायचा, दर्शन घ्यायचं असं नाहीये. ते जिथं हे सर्व निर्मितीचं साम्राज्य जिथं ओतप्रोत भरल्या गेलं प्राथमिक, तिथून ही सर्व बाहेर आलेली प्रस्फुटितता जिथं आहे त्या चैतन्यमयी जागेला आपण जाऊन भेटणार आहोत. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरांबद्दल प्रीती असणारे तर आहेतच, ज्ञानेश्वरी बद्दल प्रीती असणं. कारण हे एवढं महाकाव्य जे सत्य आहे ते त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. या भूमिकेतनं आपण नेवासायला जातो आहोत. म्हणून त्या भूमिकेतनं नेवासाचा अभ्यास तिथं आपण ध्यान पण करणार आहोत. ते आता उद्या जसं जे असतील त्यांच्याबरोबर होईल ते सगळं. ज्यांना यायचंय त्यांनी अजूनही विचार किती जागा, 2-3 जागा शिल्लक आहेत मला वाटतं ना. ज्यांना यायचं असेल त्यांनी बघा. म्हणजे मी काही तसं म्हणत नाही, प्रेशर नाही, पण विचार करायला हरकत नाही. शक्य असेल तर जरूर या. ते म्हणजे हे करू नये. कारण या गोष्टी खूप, जसं आपण ज्ञानेश्वरांकडे गेलो होतो की नाही आळंदीला, केवढा विलोभनीय आनंद आपल्याला मिळाला. बरोबर आहे की नाही? एवढ्या ज्ञानेश्वरांना भेटल्यासारखी आपण त्यांना भेटून आलो सर्व. तशाच प्रकारे निवासा आहे, पैठण तर आहेच आहे. म्हणजे ती सर्व विभूती ज्या माणसांनी सांगितली तो प्रत्यक्ष श्रीकृष्ण. आजच्या आपण याच्या भागवतात वाचलं की जी लोक अशा प्रकारे ज्ञानदान करतात त्यांचा मी सर्व गोष्टींचा परिहार त्यांचा मी सांभाळ करतो, पण त्यांची कामं मी करतो. ते प्रत्यक्ष उदाहरण जिथं घडलेलं आहे ते पैठण आहे लगा. म्हणून एकनाथ महाराजांचं जे अनन्य साधारण महत्व आहे ना या आपल्या संत पंचकामधलं, ते खूप अनन्य साधारण. लक्षात ठेवा. कारण एकनाथ महाराज हे आपल्यासारखे होते. आपल्यासारखे म्हणजे आपल्यासारखे सुविद्य होते, आपल्यासारखे आर्थिक दृष्ट्या सुद्धा सबळ होते. त्यांचा वाडा आहे नाथांचा तिथं. लक्षात ठेवा.
ते प्रापंचिक होते. म्हणून ज्यांना आणि आपल्यापेक्षा कैक पटीने श्रीमंती होती, कारण त्यांच्याकडे प्रत्यक्ष पांडुरंग हा काम करत होता श्रीखंड्याच्या रूपाने. लक्षात ठेवा. आणि ही काय खूप खूप जुनी गोष्ट सांगतो अशातला काही भाग नाहीये. त्याच्यामुळे ही जी स्थान आहे आणि अशी व्यक्ती सुद्धा श्रीकृष्णाला एवढी प्रिय होऊ शकते. मग मी कशाचा अभिमान धरायचा आहे? माझ्या पैशाचा, माझ्या ज्ञानाचा, माझ्या पोराबाळांचा, का माझ्या नातवंडांचा? कोणाचा मी अभिमान धरायचा? का माझ्या कुळाचा धरायचा आहे, का माझ्या राज्याचा धरायचा आहे? कशाचा अभिमान धरायचा आहे मी? सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही त्यागावा, ही तर शेवटची भूमिका होती एकनाथ महाराजांची. पण आपण त्या जाणीवेत जाता यायला पाहिजे. म्हणून ही जी स्थानं आहेत ना, ही स्थानं सुद्धा त्याच्या विभूती आहेत. लक्षात ठेवा. हे त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये पुढेही. म्हणून हे विभूती दर्शन आहे सर्व आपल्याला. आणि नेमकं त्याच गोष्टी सध्या आपल्या इथनं चालू आहेत. मला सांगण्याचा हेतू तो आहे, म्हणजे ईश्वर सुद्धा आपल्याला किती योग्य मार्गाने घेऊन जातोय. जायचं का नाही हा फक्त आपला विषय आहे. स्फुरण देतोय तो, आपल्या समोर गोष्टी आणून ठेवतोय तो. आपण घ्यायच्या की नाही हे तर आपल्या काउंटर तो ओपन पाहिजे ना. आपला आपण काउंटरच जर बंद केला तर देव तरी येईल का? त्यांनी दिलेलं तरी कळणार आहे का आपल्याला? लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या भूमिकेतनं सत्य ऐकले किंवा पाहिले असेल तसेच सांगणे. म्हणून या सर्वांनी सत्य पाहिलेलं आहे, ऐकलेलं नाही पाहिलेलं आहे. अशा लोकांचंच तत्वज्ञान अभ्यासावं. लक्षात ठेवा. तू कहता है कागज की लेखी, मैं कहता हूं आंखों की देखी, अशी हिंदी मधली एक कविता होती. आम्हाला शाळेमध्ये होती. त्यामुळे हे जे गणित आहे ना, प्रत्यक्ष बघणं. म्हणून बाकीच्या सर्व तत्वज्ञान कशी आहेत मांडलेली आहेत, परंतु संतांचं जे तत्वज्ञान आहे ते प्रत्यक्ष अनुभवात आलेल्या जाणीवांचं आहे. लक्षात. म्हणून त्याला एक वेगळं महात्म्य, एक वेगळा काय म्हणतात त्याला सॉलिड प्लॅटफॉर्म त्याच्या पाठीमागे आहे. कोणी काही नाकारूच शकत नाही. लोकांमध्ये वाद असतील पण ज्ञानेश्वरीवरती कोणी भाष्य करू शकत नाही. लक्षात ठेवा. भगवद्गीतेवरती कोणी करू शकत नाही. जे खोटं आहे असं म्हणत असतील तेही खूप भीतभीत खोटं आहे असं म्हणतात. खूप भीतभीत असते, त्यांच्या आत भीती असते. लक्षात ठेवा. मी म्हणतोय कारण त्यांना काहीच अनुभव नाही हो. आणि केवळ सायन्सचा जोरा आहे म्हणून मी त्याला नाही म्हणणं याच्यासारखा मूर्खपणा नाही. लक्षात ठेवा. आणि शेवटी तू काही हो, सायंटिस्ट असो, सायन्सचा अभ्यास कर, अजून इंजिनियर हो का कॉम्प्युटर इंजिनियर हो का इलेक्ट्रॉनिक हो, पण शेवटी तू माणूस आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माणसाच्या ज्या जाणीवा आहेत, ज्या उत्क्रांत होऊन मी कोण आहे इथपर्यंत जाऊन पोहोचू शकतात, त्या अनुभूतीत जाणारी जी लोक आहेत ती ही संत मंडळी आहेत. हा त्यातला भाग आहे. म्हणून पुढे काय म्हणतात बघा. मग शम दम दोन्ही सुख दुःख वर्तत जनी, अर्जुना भवा भाव मानी भावाची माझी. दम म्हणजे इंद्रिय निग्रह किंवा इंद्रियांचे शास्त्रानुसार नियमन, आणि शम म्हणजे मनोनिग्रह किंवा मनातील विषय वासना क्षीण होणे. हे दोन भाव. आता दम म्हणजे इंद्रिय निग्रह किंवा इंद्रियांचे शास्त्रानुसार नियमन. आता दम ही गोष्ट आहे ही आपण आपल्या आयुष्यात आणलेली असते काही प्रमाणामध्ये, बरोबर. परंतु या शम आणि दम या दोन्ही गोष्टींना ध्येयाची खूप गरज आहे. जे ध्येय असेल त्याप्रमाणेच इंद्रिय कार्य करतात.
आणि त्याप्रमाणेच मनामधल्या जाणीवा पण त्याप्रमाणेच कार्य करतात, ज्याला आपण शम असं म्हणतो. मनोनिग्रह किंवा मनातील विषय वासना क्षीण होणे. तुम्ही जर मनाने एखादी गोष्ट ठरवली असेल, ही मला करायची आहे, तर वाटेत जे काही येईल त्याला काढून टाकण्याची ताकद आपल्यामध्ये असते. हा मनोनिग्रह असतो. बरोबर आहे. आपण जेव्हा ठरवलं की हे वाचन करायचं, ज्यांनी ज्यांनी ठरवलं त्यांना आजारपण जरी आला असलं, काही लोकांचे आलेत मला मेसेजेस की मी आजारी होतो पण तरी सुद्धा माझं हे पूर्ण झालं आणि याच्यासाठी खरंच आभारी आहे वगैरे 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 अशा गोष्टी. एनिवे, पण मला सांगण्याचं काय आहे, हे आपलं काही नाहीये. हा प्रत्येकाचा मनोनिग्रह आहे की माझा हा निग्रह आहे की मला हे पूर्ण करायचं आहे, मला हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे काय झालं, त्या निग्रहाच्या आत ज्या ज्या इच्छा वासना आल्या त्या ऑटोमॅटिक क्षीण झाल्या ना. अगदी इंद्रियांची कसमसम मोडे असं म्हटलं जातं. आहे की नाही? 2 तास बसायचं, इंद्रियांची कसमत मोडते नाही असं नाही, पण वाचन कंप्लीट करायचंय, ही ती मनोनिग्रहाची जाणीव आहे. म्हणजे याच्यात दमन पण कसं येतं आणि शमन पण कसं येतं, यासाठी ध्येयाची गरज आहे. एरवीला का आता उद्यापासून होणार नाही आपलं असं. बरोबर आहे ना, काय ध्येयच गेलं ना. असं नाही, म्हणून मी ऑर्डर द्यायची वाट कशाला बघताय, तुम्ही तुमची ऑर्डर घ्या, आहे की नाही. आपण आपली ऑर्डर घ्यायची आहे, त्यालाच आत्म्याच्या जाणीवेत राहणं असं म्हणतात. लक्षात ठेवा. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. प्राथमिक यासाठी काय लागणार, अहम आत्मा कधीची विसरू नये. त्यामुळे या गोष्टी आपणच ठरवता यायला पाहिजेत. म्हणून मी ते सांगितलं तुम्हाला, मागे सुद्धा आपण बोललेलो आहोत की अध्यात्म हे प्रकरण असं आहे ना की याच्यामध्ये आपली परीक्षाच कोणी घेत नाही. सर्वात भारी गणित आहे हे या शाळेतलं. आहे की नाही? पण विचारते आपल्याला काय केलं का काय नाही केलं, कोणी विचारलं नाही. गुरु जरी असले तरी ते त्यांच्या जागेवर असतात, आहे की नाही. ते काय येऊन आपल्या घरी पाहत नाहीत आपण काय करतोय ध्यान करतोय का काय करतोय, अभ्यास करतोय का काय. फक्त गुरूंच्या समोर गेलो की आपण, आहे की नाही, तेही सोडून देतात. म्हणून तर त्यांना माऊली म्हणतो आपण, आहे की नाही. पण त्यांना काय अपेक्षित आहे, आता ज्ञानेश्वर महाराज भेटले तर आपलं खरंच काही खरं नाही ना. पण ते म्हणणार ना, त्यांचा लेखाजोखा इथं सगळा याप्रमाणे घेतला जातो. ते क्वालिटी कंट्रोल करत असताना त्यांचे शीट्स असतात, क्वालिटी कंट्रोल स्टेट. इतके डायमेंज हे बरोबर आहे का, कॉलर बरोबर आहे का, चॅम्परिंग बरोबर आहे का, त्याचं फिनिशिंग बरोबर आहे का, साईजेस बरोबर आहेत का, टॉलरन्स मध्ये आहे का, मटेरियल टेस्टिंग झाले का, अनालिसिस बरोबर आहे का, 100 गोष्टी बघतात. आलं का लक्षात? तेव्हा कुठं तो जॉब ओके झाला असं. हे साध्या लोखंडावरती होणारे प्रयोग आहेत, लक्षात ठेवा. तर आपल्यासारख्या या अस्थिर वस्तू जी अस्तित्वात आलेली आहे त्याच्यासाठी केवढा क्वालिटी कंट्रोल चार्ट आहे बघा. म्हणजे गुरुच्या समोर जायचं म्हणजे लाज वाटणं, भीती वाटते. लाज म्हणण्याची भीती वाटते की त्यांनी जर हे असं टेस्टिंग लावलं आपल्याला, म्हणून तेही काय म्हणतात, जाऊ दे कशाला टेस्ट करायचं मला माहिती. म्हणून वी आर ऑल अनटेस्टेड मटेरियल, आहे की नाही. अनटेस्टेड. आपल्याला काय क्वालिटी कंट्रोल नको. आपल्याला स्कूटर घ्यायची असेल तर आपण सगळं तपासून बघा, असं आहे का, तसं आहे का, तसं आहे का, असं आहे का. आणि तो आपण मेल्यानंतर त्यांनी तपासलं तर तो तपासतो, तो म्हणतो मग तू आता जा, तुला भंगारातच विकायची वेळ आहे. ही अशी परिस्थिती आहे बघा. मग आहे त्यांनी म्हटलं मग तू कसा आहेस, तुझं चांगला बऱ्या क्वालिटीचा असेल तर ओम भवा, त्याच्यापेक्षा बरा महा, जन हा, तपा, सत्यम, हा इथपर्यंत आहे सत्यम. अरे हा तो म्हणजे सुपरच दिसतोय हा, चला मग तो विश्वाती.
निज धामामध्ये घेऊन जातो, तो स्वतःमध्ये स्थिर करतो. कारण त्याचं मशिनरी खूप वेगळी आहे हो. त्याच्या मशीन मध्ये आपल्याला फिट व्हायचंय आहे की नाही. त्याच्यामुळे त्याच्या क्वालिटी कंट्रोल प्रमाणेच आपल्याला जर आपण उतरलो तरच. आणि त्या या अगोदरच्या कुठल्याच याच्या स्टेजेस मध्ये जर आलो नाही आपण, तर रॉ मटेरियल भंगार म्हणून मग आतल वितल सुतल तलातल पाताळापर्यंत ठेवलेलं आहे सगळं खाली. तिथं जा, कुठं मार्केट आहे तिथं जा. हे इतकं विचित्र आहे बघा. सगळे प्रकृतीचे नियम आहेत, सर्व त्यानेच तयार केलेला आहे. आणि सर्वत्र या जाणीवेतनी जो बघत जाईल ना, बुद्धीच्या जाणीवेतनं, त्याला मग त्याचं खरं ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे मग ते परिवर्तनाच्या क्रिया त्यातनं सुरू होणार आहे. या की या बसायचं. काका तुम्ही बसू शकाल खाली? बस ठीक, नो प्रॉब्लेम. त्यांना यांना काका बसा, तुम्ही इकडे बसलं तरी चालेल. आहे इथं जागा केली तुम्ही. नाही बस, थोडा वेळ नाही, जरा बराच वेळ बसवलं. कुठे होतो आपण? मग शमदम दोन्ही ते झालं नाही का आपलं. भय आणि निर्भयता नाही, हे राहिलं ना. सुख दुःख वर्तत जनी अर्जुना भवा भाव मानी भावाची माझी. म्हणजे दम म्हणजे इंद्रिय निग्रह किंवा इंद्रियांचे शास्त्रानुसार नियमन, शम म्हणजे मनोनिग्रह किंवा मनातील विषय वासना क्षीण होणे, हे दोन भाव. सुख म्हणजे मनाच्या अनुकूल असणे आणि दुःख म्हणजे मनाच्या विरुद्ध असणे. या सुखदुःखांच्या जाणीवा तर आपण कायम पाहिलंय. शब्द स्पर्श रूप रसगंध या प्रत्येक जाणीवेतनं सुख दुःख आपल्या देहबुद्धीच्या जाणीवेतनं कसं येतं हे तुम्हाला आता तो चार्टच पाठ झाला असेल मला वाटतं आतापर्यंत. तर त्याच्यामध्ये आपण सर्व शिकलेलो आहोत. परंतु याच्या देहबुद्धीतला महत्वाचा भाग काय आहे की सुख दुःख ही देहबुद्धीची जाणीव आहे, हे कळलं पाहिजे. म्हणून जे गोष्ट आपण बघतो, आपण स्पर्शात घेतो, जे गंध येतो आपल्याला, जे शब्द कानावर येतात, या प्रत्येक जाणीवेतनं आपल्याला सुख दुःख तयार होत असतं. कोणी ओरडलं तरी दुःख होतं, कोणी प्रेमाने बोललं की आनंद वाटतो. आलं ना. सुख दुःखाचं तसंच आहे. अशा सर्व क्रिया विविध जाणीवेतून पंचज्ञाने, कारण तेवढ्या 5 ओपनिंग आहेत आपल्या लक्षात ठेवा. या 5 ओपनिंग मार्फतच काय तो सगळा विश्वाचा व्यवहार चालू आहे आपल्याला. तो समजता समजत नाही आपल्याला, आहे की नाही. म्हणून ते त्याची तो संपूर्णपणे कळतच नाही आपल्याला. आणि त्या प्रत्येकाला एक एक स्टेज आहे. त्यामुळे एका वेळेला कुठली गोष्ट पूर्णपणे कळतच नाही. हा आपल्यातला माणसामधला फार मोठा दोष आहे, लक्षात ठेवा. कुठलीही गोष्ट आपल्याला एकत्रित जाणीवेतनं संपूर्णपणे कळतच नाही. त्याचं एकदा मी उदाहरण दिलं होतं. आपण इथे चितळ्यांकडे जातो की नाही, चितळे बरोबर. मग तिथं दुकानात गेल्यानंतर तिथं बर्फ्या पाहतो, आहे की नाही. हल्ली काय 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 ते बंगाली मिठाई वगैरे काय काय बरं भांगडे असतात तिथे. तर ते मिठाई पाहिल्यानंतर आपण म्हणतो काय, हा चला हे सगळं ठीक आहे, पण काजू कतली मला आवडते. कारण ती कुठेतरी स्मृती डोक्यामध्ये आहे की काजू कतली छान असते. बरं, असं एक उदाहरणासाठी दिलं मी. तर आपण काय करतो, काजू कतली घेतो. त्याने काजू कतलीची गोळी करून दिली तर ते आपल्याला आवडत नाही. ती आपल्याला जी षटकोनी शंकरपाळ्यासारखी जोडी आवडते. म्हणजे डोक्यात ते इतकं फिट्ट बसलेलं आहे की असं असलं म्हणजेच काजू कतली. ती काजू कतली नाही, तरी थोडी चांदी पण पाहिजे, अजून छान वस्त आहे, अशा काहीतरी कल्पना असतात. तर सांगण्याचा हेतू काय की अशा प्रकारे आपल्याला कुठलीही एखादी बर्फी किंवा पेढा धरून चला, पेढा पाहिला आपण घेतला, तर पेढा आपण डोळ्यांनी जेव्हा पाहतो तेव्हा तो फक्त आकाराने समजला आपल्याला. बरं, हातामध्ये घेतल्यानंतर तो मऊ लागतो, हा ताजा आहे, बरोबर आहे, आत्ताच आहे. आणि त्याच्यावरची जी चमक आहे ती डोळ्यांनी पाहिलेली असते, हाताचा स्पर्श आणि ताजा, तो आपल्याला तिथं थोडासा कळतो, बरोबर आहे.
क्वालिटी कळते, बरोबर आहे की नाही? पण ती पूर्ण कळते का? पूर्ण कळत नाही. मग आपण तोंडात घालतो. ती तोंडात घातल्यानंतर चव कळते. तोपर्यंत नाकाने तोपर्यंत तो वास जवळ आलेला असतो. वा सुगंध चांगला आहे की नाही? हे सर्व घडतंय, शब्द स्पर्श रूप रस, पण अजून गंधापर्यंत येऊन पोचलो आपण. आणि तोंडावर ठेवल्यावर रस येतो, बरोबर आहे. आणि हे सर्व घेतल्यानंतर आपल्याला पेढा जेव्हा चव येते, हा पेढा चांगला आहे, आणि तो घशाखाली गेल्यानंतर काहीच करत नाही. म्हणून सगुणातनं निर्गुणात जा गेल्याशिवाय ते खरोखर पोषकच होत नाही. लक्षात घ्या. मला सांगण्याचा हेतू काय आहे तुम्हाला, की या पंचज्ञानेंद्रियातनं जे जे सर्व दिसत आहे ते सर्व निर्गुणात जोपर्यंत जात नाही, अद्वैताच्या जाणीवे जोपर्यंत जात नाही, आणि इथं प्रत्येकामध्ये कृष्णाची विभूती कशी बसलेली आहे या भावनेत जोपर्यंत मी शिरत नाही, तोपर्यंत मला त्याचं पचनच होत नाही. बघा, पचनाची प्रक्रिया, यू हॅव टू डायजेस्ट द डिव्हाइन. हाऊ टू डायजेस्ट द डिव्हाइन? ईश्वर पचवता यायला पाहिजे, लक्षात. म्हणून त्याच्या पचनाच्या जाणीवा कशा प्रकारच्या आहेत या निर्गुणात गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाहीत, असं ते म्हणतात. म्हणून सुख, ही सर्व सुख दुःख जी म्हटले मनाच्या अनुकूल असणे, दुःख म्हणजे मनाच्या विरुद्ध असणे, हे जे जगात दिसून येते त्याचप्रमाणे भावाभाव म्हणजे असणे व नसणे, म्हणजे भाव पण आहे. आपण जेव्हा शब्द स्पर्श रूप रस याच्यातनं भाव कळलेला आहे, पण त्याचा जेव्हा अभाव होतो, ते सगळे भाव गेले ना. जेव्हा तो घशाखाली गेला तेव्हा कुठला भाव राहिला? ते निर्गुण भावात गेला तो. म्हणून भाव आणि अभाव हे दोन्ही भाव भावामध्ये किंवा भावरूपच आहेत असे समज. असे समज हे भावरूपच आहे, म्हणजे माझ्यातला अभाव हा सुद्धा भावरूपच आहे, हे समजणं फार महत्वाचं आहे. या भूमिकेवरती आपण ते येत आहेत. आणि पुढचं एवढं फक्त वाचू आपण आता. पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, दृष्टी तप पांडुसुता ओळख तू. आणखी अर्जुना, भय व निर्भयता, अहिंसा म्हणजे काया वाचा मनाने कोणत्याही प्राणाला दुःख न देता सुख देण्याची प्रवृत्ती, आणि समता म्हणजे सर्व प्राणी मात्रांना एकसारखे पाहणे, बरं का. आणि तुष्टी तप पांडुसुता ओळख तू. आणि तुष्टी म्हणजे संतोष व तपाधिक हे माझे रूप आहे असं तू जाण. त्याच्यामुळे हे तपाचं त्याचं रूप आहे हे तू जाण असं म्हणता येते. म्हणजे तपाचं रूप म्हणजे कसं, कारण हे सर्व जाणायचं जर असेल तर आपल्याला एक भूमिका, आपली बौद्धिक भूमिका तयार करावी लागणार आहे, आणि त्याचबरोबर शारीरिक भूमिका तयार करावी लागणार आहे. ही सर्व आली, आणि ही सर्व तयार करायची याच्या मार्फत मनाची भूमिका तयार करावी लागणार, लक्षात ठेवा. कारण या गोष्टी मन, शरीर, मन, बुद्धी यांच्या तपाच्या जाणीवा आहेत, ज्याच्यातून चित्त तयार होत आहे. कारण हे सर्व चित्ताच्या समतेच्या जाणीवेवर, म्हणजेच त्याच्या चित्त शुद्धीच्या जाणीवेपर्यंत पोचतं करायला लागतं. म्हणून तपातून चित्त शुद्धी होते, लक्षात ठेवा. आणि ते जे तप आहे ते तप म्हणजे मी स्वतः आहे असं ते म्हणताय. म्हणून तपश्चरण करणं, तप करणं ही ईश्वराची प्राथमिक जाणीव आहे, ही आपल्या शरीराला पटलं पाहिजे. म्हणून हे सर्व जे तपस्वी दिसतात ना लोक, काय म्हणतात त्याला, कुठे जाता तुम्ही ते, याला गिरनारला जातात हे, किंवा यमुना नर्मदा यात्रेला जातात ते, बरोबर आहे की नाही. हे तप आहे, पण ते तप काया वाचा मने करता यायला पाहिजे. तर त्या तपाला, आणि हे तप म्हणजेच परमेश्वर आहे, या भूमिकेतनं केलं पाहिजे.
नाहीतर मला गिरनारला जायचंय म्हणून मी रोज म्हातोबाला इथं जाऊन येतो हल्ली, असं सांगणारी लोक भरपूर आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत याला ईश्वराच्या जाणीवेत, थोडक्यात काय, कुठलीही कर्म ईश्वराच्या जाणीवेत परावर्तित करणं हे तप आहे. आणि ते तप म्हणजे मी आहे असं ते म्हणतात. तर या भूमिकेवरती आपण आता थांबूयात आणि पुढचा जो आपल्याला आता मुख्य हेतू घ्यायचा आहे तो आपण तिकडे वळूयात. हरि ओम. हरि ओम.